ह्याच्यामध्ये एकंदरीत 23 गुन्ह्यामध्ये तो आतापर्यंत होता अशी त्यांनी कबुली दिलेली आहे। त्याच्यामध्ये लोणंद, फलटण ग्रामीण, फलटण शहर, शिरवळ, खंडाळा आणि सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी एक दरोडा पण त्यांनी केलेला आहे। दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या, चेन स्नॅचिंग असे सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी ॲक्टिव्ह होता। त्याचबरोबर जर आपल्याला आठवत असेल तर काही महिन्याआधी एक आरोपी ह्याच भागातून आपण अटक केला होता। तो आरोपी आणि हा आरोपी हे दोघे एकाच गँगमध्ये ऑपरेट करत होते। बरेच गुन्हे त्यांनी एकत्रित केलेले आहेत। त्या आधीच्या आरोपीकडून देखील 62 टोळेची रिकव्हरी झालेली होती। ह्या आरोपीच्या मागे आम्ही बरेच महिन्यापासून होतो, कारण मागे जेव्हा आम्ही याच्या साथीदाराला पकडलं होतं त्यांनी याची माहिती सगळी आम्हाला दिलेली होती आणि याच्यावर कंटिन्यू वर्कआउट चालू होता। परंतु हा प्रत्येक वेळा आम्हाला चकमा देऊन तो निघून जायचा। परंतु आता याच्यामध्ये पकडण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेची टीम, देवकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे। त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे। पकडल्यानंतर त्यांनी सुरुवातीला लोणंदचा जो गुन्हा आहे घरफोडीचा, त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्याच्याकडून विचारपूस करण्यास आपण सुरुवात केली। त्यांनी हळूहळू इतर सर्व गुन्ह्यांची माहिती आम्हाला दिली, 23 गुन्ह्यांची कबुली दिली आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेला जो लोकांचं सोनं आणि दागिने होते असे 53 तोळे सोन्याची त्यांनी रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी याच्यामध्ये 40,000च्या जवळपासचं चांदी देखील याच्यामध्ये रिकव्हरी म्हणून दिलेला आहे। एकंदरीत या मुद्देमालची जी किंमत आहे, मी एक्झॅक्ट फिगर आपल्याला सांगतो, 32,10,000 रुपयाचे सोन्याचे दागिने, 53.2 तोळेचं, 46,000 रुपयाच्या किमतीचा चांदीचं दागिने, एकूण 32,56,000 रुपयाचे चा रिकव्हरी जो आहे याच्यामध्ये ह्या आरोपीने दिलेला आहे। हा सर्व जो मुद्देमाल आहे हा मुद्देमाल ज्या गरीब लोकांकडनं त्यांनी चोरी केली होती किंवा त्यांच्याकडून जबरी चोरी करून त्यांनी चोरलं होतं असे सर्व फिर्यादींना, पीडितांना आता यापुढे लवकरात लवकर हे सर्व मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर ह्या आरोपीकडून इतर जे इतर साथीदार याचे जे होते त्यांचा आम्ही आता माहिती याच्याकडून घेतो आहे आणि परत त्यांना अटक करण्याची प्रोसेस देखील आम्ही सुरू केलेली आहे, कारण अजून याच्यामध्ये काय मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी याचे व्यतिरिक्त जे साथीदार आहे ते आम्हाला याच्यामध्ये पकडणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मागे सध्या सातारा पोलिसांची सर्व टीम आहे। गुन्हा करण्याची पद्धत काय होती, एकटी करायची कसं, म्हणजे केटीएम गँग आपण मागच्या महिन्यात प्रेस घेतली, तशी यांची पद्धत काय? हे आपण ग्रामीण भागात काही काही ठिकाणी आपण टोळे बघितले असतील। हे टोळ्या आणि असे फिरस्त प्रकारचे हे लोक आहे, फिरस्त पद्धतीने इकडे तिकडे कामासाठी, कामानिमित्ताने जात असतात आणि मग यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्रित करून ह्या गुन्हे करत असतात। त्याच्यासाठी जी रेकी आहे, कामानिमित्त जायचं, कामाचा बहाणा करून जायचा तिकडे आणि मग रेकी करून यायचं आणि नंतर जर एखाद्या घरात सोनं असेल, पैसे असतील तर असे घरातला टार्गेट करायचं। त्याचबरोबर काही ठिकाणी असे रस्ते आहे ज्या रस्त्यावर फार लोकांचं येणं जाणं नसतं, त्या ठिकाणी जाऊन लोकांना अडवणे आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करणे। पुण्यामध्ये देखील त्यांनी एक दरोडा केलेला आहे, त्याच्यामध्ये मारहाण वगैरे पण केलेली होती यांनी। त्यामुळे अशा प्रकारची यांची मोडस होती। एकूण आरोपी किती आणि केटीएम गँग बरोबर यांनी हे केलंय का, ही स्वतंत्र टोळी आणि केटीएम स्वतंत्र टोळी? आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे ही जी गँग आहे आणि केटीएमची जी गँग आहे ती वेगवेगळी आहे, कारण त्यांचा एरिया जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा होता, त्यांची मोडस वेगळी होती। ह्यांच्या गँगमधला एक आरोपी आमच्या ताब्यात काही महिन्याआधी होता। तर काही लोकांना त्या प्रेस कॉन्फरन्सचं जर आठवण असेल तर त्याच्यामध्ये 62 टोळ्याची रिकव्हरी आपण त्या आरोपीकडून केलेली होती। तर तो आणि हा आरोपी हे दोघे एकत्रित हे गुन्हे करायचे। यांच्यासोबत अजून काही लोकांचे नाव आहे, त्यांनी ते नाव आम्हाला दिलेले आहे, त्यांच्या शोधमध्ये आम्ही सध्या आहोत। सोनं जिल्ह्यातच सोनारानं विकलंय का बाहेर कुठं? याच्यामध्ये बऱ्यापैकी जो सोना होता तो आपल्या जिल्ह्याच्या सोनारानं त्यांनी विकलेला होता। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जे सोनारांकडनं जे रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये सोनार याच्यामध्ये आरोपी होतील इथपर्यंत त्याच्यामध्ये पुरावे नाही आहे, कारण बरेच ठिकाणी ते बहाणा करून आईच्यासाठी उपचार करायचा आहे, पत्नीचा उपचार करायचा, अशा प्रकारचे कारणं देऊन ते हे सोनं विकतात। त्यामुळे तसे केसेसमध्ये सोनारला आम्ही त्यावेळेस आरोपी करू शकत नाही किंवा ते कोर्टात टिकत नाही।
परंतु असे सोनारांनी याच्यामध्ये रिकव्हरी दिलेली आहे. जे काय सोनं त्यांनी दिलेलं होतं ते रिकव्हरी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ते एकंदरीत आपल्यासाठी चांगले साक्षीदार बनतील भविष्यात, जेणेकरून ह्या आरोपींना कन्व्हिक्ट करण्यामध्ये, त्यांना शिक्षा होण्यासाठी ते मदत होईल. पण असे सोने जे विकत घेतात सोना, त्यांच्यावर जरब बसण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं काही आव्हान करणार आहे का त्याच्यामध्ये? मागच्या KTM गँगच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला आठवत असेल, आम्ही 3 सोनारांना त्याच्यामध्ये अटक केली होती. काही सोनार गुजरातवरून पण आम्ही आणले होते, त्यांना देखील आम्ही अटक केली होती. ते त्याचं अटक करण्यासाठी जर ते पुरावे असतील तर आम्ही नक्कीच करतो. आणि त्याच्यातून एक संदेश आणि आग्रह नक्कीच आमचा आहे की आपल्याकडे सोनं घेताना आपण नक्कीच त्याची खात्री करा, ते सोनं कुठून येतो आहे, कशा प्रकारे येतो आहे, आणि मगच आपण असे सोन्याचा आपण स्वीकार करा. कारण अशा प्रकरणामध्ये मग आमच्यासाठी जेव्हा आम्ही तपास करतो त्यावेळीच असे प्रकरणामध्ये त्यांना चौकशीच्या समोर जावं लागतं.